वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय हो। आपले संत आणि त्यांचं कार्य अशा विषयावरती आपण सगळ्यांनी एकत्र चिंतन करावं अशी आपली जी सर्वांच्या मनामध्ये इच्छा झाली ती अत्यंत स्तुत्य आहे। कारण अलीकडच्या काळामध्ये राजकीय घडामोडी, जागतिक घडामोडी, चित्रपटसृष्टीमधल्या घडामोडी या सगळ्या घडामोडींनी आपलं सगळं वातावरण असं काही ढवळून निघालंय की साधारणतः त्याच विषयाचं आकर्षण, त्याच विषयाची ओढ सामान्य मनुष्याला लागणं स्वाभाविक आहे। पण ही ओढ सुद्धा थोडीशी बाजूला करून संतांच्या साहित्यावरती, संतांच्या कार्यावरती आपण काही एकत्र चिंतन करावं। त्याच्यातनं काहीतरी आत्ताच्या काळाला का होईना किंवा आत्ताच्या काळाला आणि पुढच्या भविष्याला सुद्धा उपयोगी असा काही बोध जो आहे, कारण संतांचा बोध हा सार्वकालिकच आहे, तो बोध पुन्हा एकदा आपल्या हृदयामध्ये आपण घट्ट करावा। यासाठी आपल्या सगळ्यांचा हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या या सगळ्या प्रकल्पाला आधी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या अल्पमती यथामती आपल्यासमोर विषय मांडतो। आपल्या महाराष्ट्रातल्या संत परंपरेचा विचार करता याच्याबद्दल असं म्हटलं जातं की ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर ज्याने केला हा विस्तार। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश। हा बहिणाबाईंचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर ज्ञानदेवी रचिला पाया, तर ज्ञानदेवांच्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदाय नव्हता का? तर भक्ती संप्रदाय होता, पंढरीची वारी सुद्धा होती, अनेक लोक पंढरपूरची यात्रा करायला सुद्धा येत होते। वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय या ज्ञानोबांच्या जन्मापूर्वीही होता। पण एखादा संप्रदाय पूर्ण स्थिर होण्यासाठी आणि मग स्थिरता घेऊन त्याचा मोठा विस्तार होण्यासाठी त्याला एका विशिष्ट पद्धतीच्या वाङ्मयीन बैठकीची आवश्यकता असते। ही वाङ्मयीन पहिली बैठक या संप्रदायाला जी प्राप्त करून दिली आहे ती ज्ञानेश्वरीनं प्राप्त करून दिली आहे आणि एवढ्यासाठी तो शब्द आहे ज्ञानदेवी रचिला पाया। तर संत साहित्याकडे फारसं तरुणांनी लक्ष देऊ नये अशी पालकांची इच्छा असते। आणि काय इच्छा असते? तर त्यांच्या मनामध्ये एक असा भ्रम, संभ्रम भरून गेलाय की संत साहित्य हे पुष्कळशा अंशाने निवृत्ती प्रधान साहित्य असल्यामुळे आणि आता आमची मुलं संसार करणार, व्यापार करणार, नोकरी करणार, काही देशाला घडवणार
अशा एका फेजमधून चाललेली असल्यामुळे त्यांना असे निवृत्ती विचार कार्यापासून विनमुख करतील. तर त्यांना असं कशाला उगाच काहीतरी शिकवायचं. तर संतांचं साहित्य तरुणांना कार्यापासून विनमुख करेल असा एक संभ्रम आहे. या संभ्रमाला अतिशय साधं सरळ सोपं उत्तर आपल्याकडे असं आहे की हा संतांचा जो काही मेळा आपल्याकडे आहे किंवा हा जो भागवत संप्रदाय आपल्यामध्ये महाराष्ट्रात वाढला आहे, याचा मूलच प्रमाणभूत पहिला ग्रंथ मानला जातोय तो ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी सुद्धा कशासाठी लिहिली गेली आहे, तर भगवद्गीता नीटपणे आपल्या समाजाला कळावी यासाठी ती लिहिली गेली आहे. आता थोडंसं आपण जर नीट चिंतन केलं तर आपल्याला कळेल गीतेचा जन्मच मुळात कशासाठी झालाय. तर जो अर्जुन आपल्या कार्याला सोडून चालला होता, आपलं काम टाकून पळून चालला होता, आपलं काम टाळून निघून चालला होता, त्याला पुन्हा त्याच्या योग्य त्या कार्याला उभं करण्यासाठी गीता सांगितली आहे. आणि गीता ऐकून झाल्यावर तो आपल्या कार्याला उभा राहिलाय. त्यांनी आपल्या कार्यामध्ये यश मिळवून दाखवलंय, विजय प्राप्त करून दाखवलाय. मला सांगा, अशी कार्यप्रवण करणारी भगवद्गीता ती मला नीट कळावी म्हणून त्याचं रूप झालं ज्ञानेश्वरी. मग हा ग्रंथ वाचल्यानंतर मनुष्य असा कार्य सोडून निष्क्रिय कसा होईल. मग एक तो ऐकताना काहीतरी चुकतोय किंवा सांगणारा काहीतरी समजावून सांगताना चुकतोय, पण मुळात आपल्यापाशी जे वाङ्मय आलंय ते अत्यंत उत्तम पद्धतीचंच आलंय. मनुष्याला आपल्या प्राप्त कर्तव्यांच्या पासून विनमुख व्हायला कधीच कोणाही संतांनी शिकवलेलं नाही. किंबहुना ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी बरोबरीनच त्यांचा जो प्रसिद्ध हरिपाठ आहे, या हरिपाठामध्ये तर ते स्वच्छ म्हणतात की असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा. तू संसारात असताना, तू संसारातली सगळी कार्य करत असताना, तू संसारातली सगळी दायित्व निभावत असताना सदाचार, त्याबरोबर जे परोपकाराचं कार्य आहे यथाशक्ती ते, आणि तिसरं नामगायन, नामस्मरण, अत्यंत मनोभावे प्रामाणिकपणे नामाचा उच्चार सतत जर केलास तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अशा तऱ्हेचं फळ तुला संसारात असताना सुद्धा मिळणार आहे. किंबहुना हा सगळा संसार सुखाचा करण्यासाठीच भगवंतांनी आपल्याला पाठवलाय. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ज्ञानोबांनी तर कल्पना अशी केली आहे, तर आपण सगळेच या सृष्टीत जन्माला आलो ते सासूरवाडीला आलोय. आपलं माहेर आहे परमेश्वराच्या ठिकाणी, आणि तिथून आई वडिलांनी आपल्याला इकडे पाठवलंय. तो हा संसार चांगला करण्यासाठी पाठवलाय, सुखाचा करण्यासाठी पाठवलाय, आनंदाचा करण्यासाठी पाठवलाय. सुटकी चेहऱ्यानं कार्य विनमुख झालेली आपली मुलगी कोणत्या आईबापाला आवडेल बरं. तेव्हा इथला संसार आपण सुखाचा करायचा, आणि हा कसा सुखाचा केला हे सांगण्यासाठी पंढरपूरला जाऊन आपल्या मायबापाला तो सगळा आपण तपशील द्यायचा आहे, रिपोर्ट करायचा आहे. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. आणि तिथे जाऊन काय करीन, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. जे जे मी चांगलं केलंय त्याचं फळ मी तिथे मिळवीन. क्षेम मी देईन पांडुरंगी, माझ्या पांडुरंगाला घट्ट मिठी मारून आलिंगन देईन. आणि याच्यासाठी बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी आपुलिये संसाठी करून ठेला. असा हा सुखाचा संसार आम्हाला सुखाचा संसार करायला आवडतो म्हणून करू, कुठल्या अभिलाषेनं नाही, कुठल्या बक्षिसासाठी नाही, किंवा कुठल्या शिक्षेच्या भीतीनं नाही. तेव्हा हा सगळा संसार सुखी व्हावा, संपन्न व्हावा, आनंदी व्हावा, यासाठी सगळ्या संतांनी प्रतिज्ञा घेऊन हे कार्य जर उभं केलं असेल तर तुमचं आमचं जीवन उदासीन, दुःखी आणि अशा तऱ्हेचं वृक्ष व्हावं असं कोणाला वाटेल बरं. तेव्हा आपण या सगळ्या तत्वज्ञानाबद्दल कुठेही शंका घेऊ नये. आता ज्ञानोबांच्या नंतर आपण थोडा पुढचा विचार करूया. नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. नामदेव महाराजांनी या ठिकाणी काय केलंय पाहूया.
नामदेव महाराजांनी जे केलेलं कार्य आहे ते खूप विलक्षण आहे. ते विलक्षण वेगळ्या अर्थी आहे की मराठी भाषेतले ते मुळात पहिले आद्य कीर्तनकार आहेत. इतकंच नाही तर नामदेव महाराजांनी आपल्या त्या काळात समकालीन असलेल्या अनेक संतांची चरित्र आपल्या अभंग गाथेत लिहून ठेवली आहेत. म्हणजे एका अर्थानं ते मराठीतले आद्य चरित्रकार पण आहेत. इतकंच नव्हे, त्यांनी स्वतःचं चरित्र पण गाथेत थोडंसं लिहिलं आहे. त्यामुळे ते पहिले आत्मचरित्रकार पण आहेत. आणि याचबरोबर ते या उपासनेचा, या भागवत संप्रदायाचा, या भगवत भक्तीचा प्रसार महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन करणारे असे पहिले हे महान प्रचारक आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 2 वेळेला दिल्लीपर्यंत, पंजाबपर्यंत, हरियाणापर्यंत यात्रा काढल्या आणि खाली कर्नाटक, आंध्रापर्यंत यात्रा केल्या आणि एवढ्या सगळ्या प्रांतांमध्ये जाऊन भगवत भक्तीचा प्रसार केला, प्रचार केला. एक लोकविलक्षण असं व्यक्तित्व नामदेव महाराजांचं आपल्याला बघायला मिळतं. नामदेव महाराजांनी आपल्या गाथेमध्ये तत्कालीन समाजाला आणि आता पुढच्या भविष्यकालीन सगळ्या समाजाला सुद्धा एक खूप महत्वाची दृष्टी दिली आहे. आपण अवघाची संसार सुखाचा करीन या पायावर याच्या पुढचा अभंग बघूया की ज्ञानोबांनी पहिला पाया दिला की सगळा संसार सुखाचा करायचा आहे. पण हा सगळा संसार सुखाचा होण्यासाठी मला कसं वागावं लागेल, मला कसं आचरण ठेवावं लागेल, तर यासाठी उत्तर देताना नामदेव महाराज म्हणतात, मग आचरण करताना मनामध्ये असा भाव ठेवूया की सर्वत्र विठ्ठलच भरलेला आहे. मी जर एखाद्याचा अपमान केला तर तो विठ्ठलाचा अपमान होण्यासारखा आहे. आणि मी वृक्ष वेलींच्या पासून कोणाचंही प्रेमाने संगोपन केलं तरी ते सुद्धा भगवंताचंच पूजन होणार आहे. हे लक्षात घेऊन श्रेष्ठ भगवत पूजन करणं म्हणजे या सगळ्या सृष्टीमध्ये भगवंत आहे हा सिद्धांत, त्याचा अनुभव जरी नसला तरी तो सिद्धांत मनामध्ये घट्ट धरून जसा मी परमेश्वराशी वागणं अपेक्षित आहे तसं मी या सगळ्या सृष्टीशी वागीन, म्हणजे आपोआपच संसार सुखाचा होईलच. अधिक नामगायनानं पुण्य मिळून भगवंताची कृपा होणारच आहे. नाम्याने विस्तार केलाय. ते म्हणतात सगळ्या ठिकाणी भगवंताला बघायला शिकलं पाहिजे. कुठे? तीर्थ विठ्ठल. माझ्या प्रांतामध्ये, परिसरामध्ये जेवढे जलस्रोत असतील, ओढे असतील, नाले असतील, नद्या असतील, त्यांना मी स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्याच्या स्वच्छता मोहिमा मी केल्या पाहिजेत. तीर्थ विठ्ठल, कारण तो विठ्ठलाचं स्वरूप आहे. विठ्ठलाची मूर्ती जशी स्वच्छ पाहिजे तसं माझे नदी नाले सगळे स्वच्छ पाहिजेत. तीर्थ विठ्ठल. क्षेत्र विठ्ठल, जी भूमी आहे ती सगळी स्वच्छ सुंदर पाहिजे. सगळीकडनं स्वच्छतागृहातनं भयानक काहीतरी चित्रविचित्र वास येत आहे, जळमट कधीही काढलेली नाही, अमुक नाही तमुक नाही, असं माझं घर नाही असता कामा. हे विश्वची माझे घर आहे. माझं घरचं कसं मी स्वच्छ टिपटॉप ठेवायचा प्रयत्न करतो तसा यथाशक्ती एका माणसाला काही सगळ्या जगाचा संसार सुखाचा नाही करता येणार, पण माझ्या जगा एवढा तरी क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल हे सगळं बरोबरच आहे. पण माणसा माता विठ्ठल, पिता विठ्ठल, आई वडिलांचा अपमान केलास, त्यांना वृद्धाश्रमात हाकलून दिलंस, त्यांच्याशी तुसड्यासारखा वागलास तर ते पांडुरंगाशी प्रतारणा केल्यासारखा आहे. नरे वेड्या, असं नको करू. त्यांनी भगवंताची प्रसन्नता नाही होणार. समाजामध्ये केवढी विलक्षण क्रांती केली असेल नामदेव महाराजांनी, आपण कल्पना करू शकता. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. काही माणसं याच्यावर असा आक्षेप घेतात की माता ही विठ्ठल आहे असं म्हणण्यापेक्षा नामदेवांना असं म्हणायचं आहे का की विठ्ठलच आपली माता पिता आहे, त्यामुळे या माता पित्यांच्याकडे नाही लक्ष दिलं तरी चालेल, असा अर्थ घ्यायला काय हरकत आहे. तर याला आपण उत्तर दिलं पाहिजे की आहे या आई वडिलांना टाकून दिलं तरी चालेल असं संत कधीच शिकवणार नाही. कारण संतांनी आपल्या सगळ्यांचा मुकुटमणी कोणाला मानलाय? पुंडलिकाला मानलाय. आणि पुंडलिकानं पांडुरंगाची भक्ती केलीच नाहीये, मायापित्यांची भक्ती केली आहे. आपल्या मायापित्यांच्या वयाचे जे अनेक वृद्ध आहेत अशा अनेक वृद्धांची त्यांनी सेवा केली आहे. आणि अशा जीव सेवेबरोबर तो नामामध्ये दंग आहे. त्या सेवेला बघून पांडुरंग त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. आणि ते आल्यावर सुद्धा तो नमस्कार करायलाही तिथे पुढे गेलेला नाही.
पाय छेपितो माय पित्यांचे करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभी राहा तो बरी. असा पांडुरंग प्रेमाने त्याची सेवा बघायला उभा आहे. आणि अशा पुंडलिकाला सगळ्या संतांनी आपला ज्येष्ठ भाऊ आहे असं मानलंय. माझे माहेर पंढरी आहे भिवरीचा तीरी, पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू. कोणतंही कीर्तन असो, वारकरी कीर्तन असो, नारदीय कीर्तन असो, दासगणूंचं कीर्तन असो, त्या प्रत्येक कीर्तनामध्ये जय जयकार असतोच. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, त्या पुंडलिकाचं नाव घेतल्याशिवाय कुठलं कीर्तन पुरंच होत नाही. जे पुंडलिकाला आपला आदर्श मानतात, आपला बंधू मानतात, ज्याने आपल्या आई वडिलांना एवढी किंमत दिली, त्या पुंडलिकाचे हे भक्त आपल्या आई वडिलांना टाकून द्यायला हरकत नाही असं कधी शिकवतील का. वेड्या, या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला बघून त्याच्याशी आदरयुक्त वाग, सगळा संसार सुखाचा होईल. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंजन विठ्ठल. इतक्या सगळ्या ठिकाणी तुला जर विठ्ठल पाहता आला तर मग खरं नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला. आता त्याने कळीकाळा भय नाही, आता मला कळीकाळाचं भय नाही, तसा विठ्ठल मला बघता आला तर. नामदेव महाराजांचं आणखीन एक मोठं कार्य असं आहे की त्यांनी आपल्या समाजातली संप्रदायावरनं चालणारी अनेक भांडणं मिटवली आहेत. त्यांनी संतांची जी प्रभावळ निर्माण केली, या प्रभावळीमध्ये त्यांनी सर्वांना सम्मिलित केलंय. परिणामतः मी थोडंसं एक मजेशीर वाक्य आपल्याशी सांगतो, आपण ते समजून घ्या. सर्व संप्रदायांनी मान्य केलेला आणि सर्व संप्रदायांना मान्य केलेला असा भागवत संप्रदाय ज्ञानदेव नामदेवांनी वाढवलाय. पुन्हा एकदा, सर्व संप्रदायांनी मान्य केलेला. लक्षात घ्या, गणपतीचे उपासक जे गणपती असतील त्यांच्या दृष्टीनं एखाद्या गणपतीचं स्थान जितकं पवित्र, जितकं महत्वाचं असेल, तितकं दुसरं एखादं तीर्थक्षेत्र महत्वाचं असेलच असं नाही. भगवान शंकरांचा एखादा भक्त असेल, त्याला एखादं शिवक्षेत्र खूप प्रिय असेल म्हणून त्याला इतर कुठलं क्षेत्र प्रिय तितकं असेलच असं नाही. पण नामदेवाने हा चमत्कार करून दाखवला की ज्ञानोबांच्या सारखे नाथपंथाचे दीक्षा घेतलेले असतील की जे शैव पंथाकडनं जातात, पण यांना शैव क्षेत्र आपली वाटतातच, अधिक पंढरपूरही आपलं वाटतं. मोरया गोसाव्यांच्या सारखे गणपती असतील, त्यांना थेऊर, चिंतामणी ते सगळे आपले वाटतील, पण तेवढंच पंढरपूरही आपलं वाटेल. नाथांच्या सारखे कोणी असतील, ज्यांना दत्त संप्रदायाचे असतील, त्यांना दत्तात्रेयांचं दर्शन झालं असेल, पण तरीही त्यांना पंढरपूर जवळचं वाटेल. शाक्त संप्रदाय असो, कुठलाही संप्रदाय असो, तुम्ही व्यक्तिगत कुठल्या तरी वेगळ्या संप्रदायाची उपासना करता, करा. एकमेकांमध्ये फक्त भांडण करू नका आणि सगळ्यांनी मिळून या सर्व संप्रदायांचा मूळ परमात्मा भगवान विष्णू जो पंढरपुरामध्ये आहे, त्याला परमपिता म्हणून एक सन्मान देण्यासाठी, आदर देण्यासाठी आषाढी कार्तिकीला एकत्र या. किती अवघड आहे मला सांगा. सांप्रदायिक सगळे अभिनिवेश बाजूला करून सगळ्या संप्रदायाच्या विविध पालख्या पंढरपुरात आणून दाखवणं आणि तो प्रघात आता पुढे 750 वर्ष चालू राहणं, हा केवढा मोठा महान चमत्कार नामदेव महाराजांनी त्या काळात करून दाखवला. ती शिकवण जर आता परत आपल्याला चालू ठेवायची असेल तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पूजेच्या थोड्याफार फरकावरनं किंवा देवाच्या रूपाच्या थोड्याफार फरकावरनं, हे गणपतीची उपासना करतात, हे शंकराची करतात, हे विष्णूची करतात, हे याच्यावरनं कधीही कोणीही कोणालाही कमी जास्त लेखायचं नाही. सगळे भक्तीच करतायत ना, मनोभावे भक्ती करतायत, बस ना. काहीतरी नामजप आहे, काहीतरी उपासना आहे, व्रतवैकल्य आहेत, सदाचार आहे, व्यवसाय नीट सांभाळतायत, परोपकाराचं कार्य करतायत, पण सगळे माणूस म्हणून आपण छान एकत्र आहोत ना. तर एकमेकांच्या मनातली, एकमेकांच्याशी स्पर्धा करण्याची भावना बंद करून एक एका लागतील पायी रे, अशा तऱ्हेची एक सुंदर संकल्पना नामदेवांनी इथे रोवली, ज्याचं रूपांतर शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद, असं शेख मोहम्मद सुद्धा पांडुरंगाची महती गाऊ लागले आणि पंथभेदाचे हे सगळे कंगोरे बाजूला पडले. असं नामदेवांचं अलौकिक कार्य आहे. आता या संत पंचकामध्ये एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांच्या तिघांचा विचार आग्रहाने करायला पाहिजे. तो काय करायचा पाहूया.
एकनाथ महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या जीवित कार्यामध्ये एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला, भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिला, अनेक अभंग तर लिहिलेच, पण समाजामधली अनेक रूपक, अनेक गोष्टी भारुडाच्या माध्यमातून मांडल्या आणि प्रचंड मोठं समाज प्रबोधन केलं. अंध कल्पना, विपरीत कल्पना किंवा विपरीत श्रद्धांच्या मागे लोकांनी जाऊ नये, योग्य श्रद्धा ठेवावी, डोळस भक्ती असावी, असा उपदेश नाथांनी अतिशय सुंदर केला. त्याचप्रमाणे जाती जातीमधली दरी सुद्धा मिटवायचा खूप मोठा प्रयत्न केला. त्या काळामध्ये ब्राह्मणांबरोबर महाराजांनी एकत्र बसणं हे सुद्धा जिथे पातक मानलं जायचं, अशा काळात नाथांनी महार वस्तीमध्ये जाऊन भोजन करून, हे आपल्यापेक्षा कमी नव्हे, आपल्या बरोबरीची माणसं आहे, आपण वेळेपणा करतोय, अरे सगळ्यामध्ये हा भगवत भाव आपण बघता नाही आला तर मग आपल्या सगळ्या धर्मग्रंथांचा काय उपयोग आहे. इतकी प्रचंड मोठी सामाजिक क्रांती त्या काळामध्ये नाथांनी करून दाखवली आहे. इतकंच नव्हे, गाढवाच्या मुखी गंगा ओतून सर्व भूतामध्ये कसा भगवंत बघावा याचा आदर्श आपल्या समोर त्यांनी उभा करून दिला आहे. जाती जातीमधल्या भिंती तर बाजूला केल्यास त्याचबरोबरीनं ज्ञानदेवांचं समाजाला विस्मरण झालं होतं. ते ज्ञानोबांची समाधी शोधून काढून त्या ज्ञानेश्वरीची पुन्हा एक शुद्ध प्रत निर्माण करायचं एक प्रचंड मोठं कार्य एकनाथ महाराजांनी आपल्याला दिलं. सगळा संसार सुखाचा करण्यासाठीच प्रयत्न चाललेत बघा. या संसार सुखाचा व्हायचा असेल तर अंधविश्वास हे सगळे बाजूला व्हायला पाहिजेत, डोळस भक्ती यायला पाहिजे आणि त्याचबरोबरीनं कार्यप्रवणता पाहिजे. तुकोबांचा कालखंड त्याच्या पुढचा असा आला की ज्यामध्ये त्यांनी भक्ताचं लक्षण सांगताना मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, पण कठीण वज्रास भेदू वैसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाचे काठी हाणू माथा, अशा प्रकारे प्रखरता आपल्या भक्तीमध्ये थोडीशी आणली. याचं कारण असं होतं, ज्ञानोबांच्या काळात त्यांनी म्हटलं, जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्टांच्या मनातला दुष्टपणा जाऊ दे रे बाबा. पण तुकोबांच्या काळापर्यंत म्हणजे 400 वर्षानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही दुष्ट असे आहेत की जे आपला दुष्टपणा सोडायला तयार नाहीत, तेव्हा शेवटी शिक्षकाला आपापल्या विद्यार्थ्याला जसं शिकता येईल तसंच त्याला शिकवावं लागतं. ज्या जनावराला ज्या भाषेत सांगितलेलं कळतं, आता त्या भाषेत सांगणं भाग आहे. काही दुष्ट, काही खल जर असे असतील की ज्यांना छापाटी मारल्याशिवाय अक्कल येतच नाही, अगदी त्यांच्यावर कितीही प्रेम असलं तरी आईला सुद्धा त्यांच्यावर थोडं रागवलंच पाहिजे का नाही, त्यांना थोडी शिक्षा केलीच पाहिजे का नाही, त्याशिवाय आईचं प्रेम तरी कसं व्यक्त होणार. म्हणून जगद्गुरु तुकोबा यांनी आग्रहाने असं म्हटलंय की एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या समाजावर दया करणं म्हणजे नुसतं प्रेम करणं नाही, दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. समाजामधले जे कंटक असतील, समाजाला त्रास देणारी जी माणसं असतील, हिंसाचार, जाळपोळ, बलात्कार, छेडछाड करणारी, या सगळ्या लोकांना आपण वारकऱ्यांनी वचक लावला पाहिजे. आपल्या आसपास असलेल्या सगळ्या गोरगरिबांना, बापड्यांना आधार वाटला पाहिजे की आमच्या भागामध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे, आमच्या भागामध्ये वारकरी सप्ताह होतो, आमच्या भागामध्ये नाम सप्ताह होतो, आमच्या भागात एवढे वारकरी आहेत, आम्हाला काही भीती नाही. कोणावरही हल्ला झाला, कोणालाही त्रास झाला, अहो ते वारी करतात तसे वारकरी येतो, त्या अधर्मावरती वार करायला उभे राहणारच. ही जी विष्णुदासाची ताकद दिसली पाहिजे समाजाला, एक दरारा वाटला पाहिजे, तो अपेक्षित केला. आणि असा दरारा समाजामध्ये दुष्टावरती आपला वचक दाखवणारा तो विष्णुदास मनातून कसा असला पाहिजे. त्याने प्रत्येकाला असा सन्मान द्यावा की एक एका लागतील पायी. संतांनी हा नियम केला की फक्त मोठ्यांच्याच पाया पडायचं असं नाही. देवळात आता की सगळ्यांनी सगळ्यांच्या पाया पडा. शिक्षण बघू नका, वय बघू नका, जात बघू नका, नोकरी बघू नका, पद बघू नका, माणूस म्हणून एकमेकांकडे बघायला शिका. केवढा मोठा संदेश होता. आजही तो किती महत्वाचा आहे आपण कल्पना करा. अरे समान अधिकाराची माणसं सुद्धा एकमेकाला नमस्कार करत नाहीत आणि उद्धटपणाने एकमेकांसमोरून निघून जातात, अशी अवस्था आहे. तर हा संसार सुखाचा करायचा असेल तर लोकांचा सांभाळ जसा केला पाहिजे तसं दुष्टांना थोडा वचकही लावला पाहिजे. इथपर्यंत तुकोबा आले
आणि संत पंचकामधला शेवटच्या आपला समर्थांचा थोडासा विचार सांगतो. खरं इथं संतांचा विचार थांबत नाही. पुढच्या कालखंडामध्ये अक्कलकोटचे स्वामी महाराज असतील, शेगावचे आमचे गजानन महाराज असतील, त्यानंतर शिर्डीचे साईबाबा असतील, स्वरूपानंद पावस्य असतील, असे अनेक 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 संत महात्मे याच्याही पुढच्या कालखंडात होत राहिले, होत गेले. आणि त्यांनी सुद्धा असाच उत्तम उपदेश सगळ्या समाजाला केला. अनेकांना अध्यात्म मार्गाला आणलं, अनेकांना पारमार्थिक उपासनेला लावलं, सगळ्यांच्या उन्नतीचा विचार केला आणि त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या साधना, स्वतःच्या शक्ती त्यांनी वापरल्यात. बरं, फार उत्तम तऱ्हेनं वापरल्यात. तेव्हा या सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होताना समर्थांचा विचार थोडासा सांगून या ठिकाणी आपण विराम करूया. समर्थांचा विचार त्यातला असा आहे की अनेक सज्जन अनेक चांगली कामं करत असतील, चांगलंच आहे, पण संघटित होऊन केलं तर ते फार चांगलं आहे. आणि एवढ्यासाठी सज्जनाने संघटित व्हावं आणि संघर्षाला उतरावं. शिका, संघटित व्हा आणि संघर्षाला उतरा. हे विवेकानंदांचंही ब्रीदवाक्य आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचंही आहे. महापुरुषांच्या मनातली कल्पना बरोबर एकसारखी कशी असते पहा. विखुरलेले सज्जन हे समाजाचं फार कल्याण नाही साधू शकणार. यासाठी त्यांनी शक्तीनं, आपल्या बुद्धीनं एकत्र यावं आणि मग देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मूर्ख बडवावा की बुडवावा धर्मस्थापनेसाठी. आणि असं जे जे कार्य करत असतील त्यांना एकमेकांचा सन्मान द्या. मी कार्य करतो, मी ह्याला कशाला मान देऊ, माझ्या संघटनेच्या अध्यक्षाला मान देऊ, त्यांच्या संघटनेच्या अध्यक्षाला मी का मान द्यावा, असं करू नये. अनेक संघटनांनी एकत्र येऊन खूप मोठं काम करा. काळ फार अवघड आलंय बाबांनो. एकटे जेवढे पडत राहू तितका तितका नाश डोळ्यासमोर दिसतोय. तेव्हा सकळ लोक एक करावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे म्लेंछावरी. म्लेंछ माजले उदंड, बहुधा दिसांचे माजले बंड, त्यांचे ठेचणे तोंड हरिभजनी. असं आपल्या भगवत भक्तांनी थोडं सामर्थ्यशाली, थोडं संघटित होऊन आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी, आपल्या देशातलं अज्ञान घालवण्यासाठी अनेक जीव असे आहेत की जे बिचारे वेळच्या वेळी शिकू शकत नाहीत, त्यांच्या शिक्षणाची सोय लावणे. अनेक दुर्दैवी बिचारे जीव असे ज्यांना आरोग्याची सेवा पुरेशी पोचत नाही, त्या आरोग्याच्या सेवेसाठी वेडे धर्मांतर करतायत. अनेक दुर्दैवी जीव असे की ज्यांच्यापर्यंत धर्माची सुद्धा परिभाषा नीटपर्यंत गेलेली नाही. त्यामुळे आपल्या देवादिकांची टिंगल करण्यातच ते मोठेपणा मानतायत, आपल्या वेदग्रंथांची निंदा करण्यातच मोठेपणा मानतायत. एवढा सगळा जो आपल्या समाजामध्ये कचरा साठलाय, हा सगळा कचरा नीट साफ करणं, त्याचं छान कंपोस्ट खत तयार करणं आणि अशा नास्तिकांना, अशा वेड्यांना सज्जनांनी संघटित होऊन, सामर्थ्यवान होऊन, या सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन जर अशा चांगल्या विषयामध्ये रूपांतरित झालं तर संतांचं हे स्वप्न निश्चितपणे परिपूर्ण व्हायला फारसा वेळ लागणार नाही. तेव्हा ज्ञानोबांनी जो पाया रचला आहे, नामदेव महाराजांनी जो विस्तार केला आहे, नाथांनी जे आपल्याला अत्यंत क्रांतिकारी असे बदल करून दाखवले, तुकोबांनी जो आपल्याला कणखर मार्ग दिलाय, समर्थाने जो आपल्याला संघटनेचा आणि संघटित अनेक संस्थांनी एकत्र येऊन काहीतरी महत् प्रकल्प घेऊन समाजाला संकटमुक्त करावं, भयमुक्त करावं आणि अज्ञानातून सुद्धा त्यांची मुक्ती व्हावी, अस्वच्छतेतून मुक्ती व्हावी, अनारोग्यापासून त्यांची मुक्ती व्हावी, हे जसं त्यांनी शिकवलं. आणि पुढच्याही अनेक संत महात्म्यांनी आपल्याला ज्या ज्या सन्मार्गाचा विषय दाखवला, जीवनामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही उपासना, कुठली ना कुठली उपासना झाली पाहिजे, जरा तरी धर्मग्रंथाचं वाचन झालं पाहिजे, आपला व्यवसाय नोकरी आहे ती सचोटीनं सांभाळली गेली पाहिजे. आणि याचबरोबर जे आवश्यक सामाजिक उपक्रम असतील, राजकीय राष्ट्रीय उपक्रम असतील, काही सांस्कृतिक उपक्रम असतील, याच्यामध्ये मनोभावाने आपण त्या ठिकाणी सहभागी पण झालं पाहिजे. अशा रीतीनं आपल्या जीवनाला एक समग्र सुंदरता देणारं या संतांचं वाङ्मयीन रूप आपल्यापाशी उपलब्ध आहे. या वाङ्मयीन रूपाची सुद्धा आपण अशी आचरणयुक्त पूजा जर केली तर संतांचा संतोष नक्की होणार आहे. आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं संतांच्या विचारांचं, संतांच्या योगदानाबद्दलचं थोडंसं वार्ता चिंतन तुम्ही आम्ही करावं अशा इच्छेनं तुम्ही मला विनंती केलीत आणि माझ्याकडून यथाशक्ती यथामती मी बोलण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी ते गोड मानून घेतलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.